प्रश्न विचारले जातात। तुम्हाला कुणीही विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे। 60 नंतर प्रत्येक आई वडिलांना सहसा दोनच प्रश्न विचारले जातात जर कुठे भेटलात एकमेकांना तर। ठराविक वयानंतर पहिला प्रश्न विचारला जातो तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न विचारला जातो मुलं काय करतात। आणि मला वाटतं या दोनही प्रश्नांची उत्तर जर दणदणीत द्यायची असतील, ही तब्येत एकदम भारी आहे आणि पोरगा तर तुम्हाला माहित आहे काय करतो, तर त्याच्यासाठी आत्ता पेरण करावी लागेल, आत्ता ठरवावं लागेल की नेमकं काय पेरायचं। माझ्या वडिलांना मी विचारलं होतं, आज जो विषय मला ज्यावेळेस संयोजकांचा फोन आला की कुठल्या विषयावर बोलणार आहात, म्हटलं मी बोलतो जीवन सुंदर आहे। जगणं कधी सुंदर होतं माहिती आहे, इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी वाटली पाहिजे। ज्या दिवशी इतिहासाला वाटेल की याच्या येण्याची नोंद ठेवावी आणि जाण्याची नोंद ठेवावी, त्या दिवशी समजावं की अरे आपण जरा चांगलं जगलो। माझ्या वडिलांना विचारलं की जगणं कधी सुंदर होईल, काय फॉर्म्युला आहे का। आतापर्यंत तुम्ही अनेक पोरांनो गणितात वेगवेगळे फॉर्म्युला तुम्ही शिकलात, असा एखादा फॉर्म्युला आहे का की यानं जगणं सुंदर होऊन जाईल। तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेलात तर अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्हाला विकत मिळतील, पण असं आहे का हो काही औषध, अशी कुठली क्रीम आहे का, हा चेहरा सुंदर होईल पण जगणं सुंदर व्हावं असं काय आहे का। मी वडिलांना विचारलं जगणं कधी सुंदर होईल, त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं। ते म्हटले जगणं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना, तर एक तुला साधं एक गंमत सांगतो। म्हणे काय, म्हटले आतापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या त्या लोकांची यादी कर। मी ती यादी करायला घेतली। आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली। 10वीला असताना मला फी भरायला पैसे नव्हते, माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते, त्यांचं नाव घेतलं। 11वीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव लिहिलं। 12वीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव लिहिलं। पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस्ट म्हणून राहिलो, ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो, अशी यादी करता करता 100-150 लोकांची यादी झाली आणि सांगितलं या 100-150 लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे। वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली, म्हणले नशीबवान आहे। म्हटलं का, म्हणले तुला ती लोक आठवतात ज्यांनी तुला मदत केली। म्हटलं आता दुसरं काम कर। म्हटलं काय, आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना त्यांची जरा यादी कर म्हटली। मग मी ती यादी करायला घेतली। 4-6 लोकांपेक्षा आठवून 4-6 लोक, याच्यापेक्षा जास्त ती यादी होऊ शकली नाही। ते म्हटले जगणं सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला हा आहे। म्हटलं कोणता, ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल। की आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो, किती लोकांना उभारी देऊ शकलो, किती लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकलो। आज दीपस्तंभकडे पाहिलं तर असं वाटतं की आपण किती खुश आहोत। या माणसांनी केवढं मोठं काम उभं केलं, किती लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं, किती लोकांना मदत केली असेल। आणि कदाचित मगाशी मी येताना गप्पा मारत होतो, त्यांनी मला सांगितलं आपण सगळ्या जगाचं दुःख नाही पुसू शकणार, पण मी जो विषय निवडलाय, जे क्षेत्र निवडलंय, त्या क्षेत्रात मात्र जेवढं काम करता येईल ना तेवढं कर। महात्मा गांधींचं एक वाक्य पहा, अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू। माझं क्षेत्र एखादं मर्यादित असेल, नाही मी दिव्यांगांसाठी काम करेल, मी अनाथ मुलांसाठी काम करेल, मी स्पर्धा परीक्षांसाठी काम करेल, पण त्याच्यात मी इतकं अमर्याद काम करेल की नाही ती माझी ओळख राहील, किंवा त्याच्यासाठी म्हणून माझा जन्म आहे असं मला कधीतरी वाटावं। आणि मला पुन्हा पुन्हा आज असं वाटायला लागलंय की काम मात्र जगाच्या नकाशात दिसायला लागतं। म्हणून ठराविक वयात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे। आज तुमच्या सहवासात आल्यानंतर तो प्रश्न राहून राहून मी स्वतःला विचारणार आहे की अरे काय आपण असं कोणतं काम करू शकलो की जी आपली ओळख ठरेल, काय दिसणार आहे जगाच्या नकाशात। म्हणजे मला नेहमी एक उदाहरण आठवतं, मी नगरजवळ एक छोटंसं गाव आहे, त्या गावात मी राहतो आणि आमच्याकडं एका माणसानं 2 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला होता। तर 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला, सगळं गाव बघायला। तुम्ही पण पहा, आपण जर घर बांधलं तर मग ते वास्तुशांतीला सगळं गाव येते जेवायला, लोक येतात, कौतुक करतात, कोण विचारतं टाईल्स कुठून आणल्या, कोण म्हणतं कर्टन कुठून आणले। जसं जसं लोक विचारतात ना तसं तसं भारी वाटायला लागतं।
आपण दिवसभर आनंदात असतो, लोक कौतुक करतात, काय बंगला बांधला, काय घर बांधलं. तेवढ्यात जाताना कोणतर म्हणते, साहेब जरा किचनची दिशा, हे इतकं टेन्शन मध्ये येत आहे ना. त्याच्या डोक्यात घर लक्षात राहत नाही, कर्ज लक्षात राहत नाही, हप्ता लक्षात राहत नाही, काही नाही. येणाऱ्या पाहुण्या रावळ्याकडे सुद्धा बघत नाही, ते सारखं किचनकडे बघतंय, दिशा कोणती चुकली काय बघत. 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला, सगळं गाव बघायला आलं. आमच्या गावात एक महाराज होते, महाराज काय बंगला बघायला आले नाही. याच्या डोक्यात एकच, सगळे आले आणि महाराज आले नाही. यानं गाडी पाठवली, महाराज घराला पाय लागले पाहिजेत. महाराज आले, महाराजांना पहिल्या मजल्यावर नेलं, दुसऱ्या मजल्यावर नेलं, तिसऱ्या मजल्यावर नेलं आणि तिसऱ्या मजल्यावर असा मोठा जगाचा नकाशा लावलेला होता. महाराजांनी विचारले, हे काय? म्हटलं जगाचा नकाशा. आणि म्हणले यात काय? सगळं आहे म्हटले. म्हणजे यात भारत कुठे आहे? म्हणले महाराज जगाचा नकाशा आहे, भारत हा इथं भारत आहे म्हटले, हा छोटासा. आणि म्हणले महाराष्ट्र? म्हणले अहो जगाच्या नकाशात भारतच एवढा दिसतोय, महाराष्ट्र इथं हा छोटा, इथं हा महाराष्ट्र आहे म्हटलं. आणि म्हणले नगर? आता महाराष्ट्रच नाही म्हणले, नगर इथं ये बिंदू, इथं नगर असलं पाहिजे म्हणले. आणि म्हणले आपलं केडगाव? आता ते म्हणलं महाराज आता नगर दिसना आणि केडगाव. आणि म्हणले तुझा 2 कोटीचा बंगला कुठे यात? आणि महाराज म्हणले इथं जिल्हाच दिसना आणि माझा बंगला कुठून दिसायला लागलाय. महाराजांनी जाता जाता पाठीव थाप मारली, म्हणले राजा जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हटले. तुझा बंगला, तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही. महाजन सरांचा बंगला दिसतो का नाही मला माहित नाही जगाच्या नकाशात, पण दीपस्तंभ मात्र दिसणार आहे. पोपटराव पवारांनी हिवरे बाजार उभं केलं, हिवरे बाजार मात्र दिसणार आहे. अण्णांचं राळेगण मात्र दिसणार आहे. जगाच्या नकाशात काम दिसतं, तुम्ही कोणत्या क्षेत्रात काय करू लागलात. आणि जगणं सुंदर यानंच होणार आहे की आम्ही इतरांच्या आयुष्यात काय आनंद निर्माण करू शकलो, इतरांच्या जगण्यामध्ये आमच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकलं. हे बा आपण माणसं आहोत, आपण जनावर नाही आहोत. आपल्याला बोलता येतं, आपल्याला चालता येतं. परमेश्वराने ती कृपा केली आपल्यावरती की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. म्हणजे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कोणते असतील तर मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. हा कधीही न संपणारा उपकार आहे परमेश्वराचा. आपल्याला भावना व्यक्त करता येतात, आपल्याला बोलता येतं, काहींना चांगलं बोलता येतं, त्यांच्यावर तर अनेक उपकार आहेत. काहींना चांगलं गाता येतं, त्यांच्यावर अनंत उपकार आहेत. भगवंतानं माणसावरती एवढे उपकार केलेत. आता आपल्याला ठरवायचे की या उपकारांची परतफेड आपण कशा पद्धतीने करावी. रस्त्यावरच्या जनावरांना त्यांच्या भावना व्यक्त नाही करतायत. हायवेला येऊन बघा, रोज 2-3 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याचाच ब्रेक लागला नाही, आमची तक्रार दाखल करून घ्या? त्यांना नाही बोलता येत. धाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात काही लोक, त्या 2 व्हीलरला अशी काठी बांधलेली असते, त्या कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात, त्यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत असतो, पंख फडफडतात आणि त्यांना धाब्यावर घेऊन जातात. त्यांना कळतं आता शेवटचा प्रवास आहे, पण तक्रार करता येत नाही की आता नीट घेऊन जा. माणसाला तक्रारी करता येतात, या असं चालणार नाही म्हणता येतं. माणसाला आनंद व्यक्त करता येतो, कुणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून रडता येतं. केवढे उपकार आहेत भगवंताचे की त्यानं व्यक्त होण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. मला वाटतं ज्याला व्यक्त होता येतं ना त्याला आनंदाचे सगळे पैलू हळूहळू सापडायला लागतात. पण दुर्दैवानं व्यक्त होण्याची साधनं वाढली, साधनं वाढत गेली, पण व्यक्त होणं मात्र कमी कमी होत गेलं. त्यातला चांगुलपणा, त्यातला जिव्हाळा, त्यातली संवेदनशीलता, त्यातला ओलावा तो कधी संपला ना हेच कळलं नाही. पोस्टमन यायचा कधीतरी, पोस्टमन जर पत्र घेऊन आला ना सगळ्या घराला आनंद व्हायचा. त्यातले ते काही ते एकतर कुणाला तरी वाचता यायचं नाही, मग कोणीतरी ते पोस्टमनलाच वाचायला सांगायचं, मग त्यानं पत्र वाचून दाखवायचं. चांगली बातमी असली की त्याला चहा बी पार जेवून पोस्टमन जात होता. आता पोस्टमनच घराकडे येत नाही, पत्रच येत नाहीत. आता येतात फक्त पोस्टपेडचं बिल किंवा एखादी कर्जाची, भाऊसाहेब कर्जाची थकलेली नोटीस तेवढी आता पोस्टने येते. याच्या पलीकडे काय पोस्टमन आणि हा प्रकार फारसा उरलेला नाही. आता सगळं फास्ट आहे, विदिन अ सेकंद जगापर्यंत पोहोचतं. किती सुंदर गॅजेट आहे मोबाईल, हेवा वाटावा असं यंत्र आहे. एका सेकंदात तुम्ही जगापर्यंत पोहोचत होतात. पण त्याचा इतका अतिरेकी वापर झाला
की त्यातून भावना बाजूला गेल्या आणि फक्त काहीतरी कृत्रिमपणा त्याच्यामध्ये उरला. आणि तो इतका वाढत गेला की त्याचे परिणाम सामाजिक स्तरावर, कुटुंबाच्या स्तरावरती, सगळ्या स्तरावरती आता जाणवायला लागलेत. म्हणजे एक काळ असा होता, पोरं मैदानावरती दिसायची, आता पोरं मैदानावर नाहीत. इकडून तिकडून पोरं मैदानावरती आलीच तरी ते शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत आहे. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले. बरं, ते दिले तर दिलं, बाप इतकं कौतुकानं सांगतंय, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणतंय मोबाईलमधलं. आता इथं काही वयस्कर महिला आहेत, मला सांगा आई, पोरग जर रडायला लागलं तर तुम्ही काय करायचं? तो त्या पोराला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यावर पोरग रडणं थांबवत होतं की नाही? का थांबवायचं? ते जवळ घेतल्याबरोबर त्याला जाणवायचं आई आहे. गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेत आणि त्याला कळायचं की माझी आई आहे. जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होतं. आता पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करता? काय? वा 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 वा, पर्समधनं मोबाईल काढायचा, पोराच्या हातात द्यायचा आणि ते पोरग इतकं पुढचे ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं थांबवते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतलेली असेल तर हा कुणाचा पराजय? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली आहे. आनंद हा फक्त साधनांमध्ये नाहीये, त्याच्या पलीकडे आहे. आम्ही साधनांमध्ये आनंद शोधायला लागलो. माऊली इतकं सुंदर सांगतात, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. याचा अर्थ साधनं कमवू नये त्या मताचा नाही, साधनं कमवा, पण त्याचा इतका अतिरेकी वापर की ती साधनच जणू आम्हाला साध्य वाटायला लागली आहेत. पाहुणे जर घरात आले तर आई चहा घेऊन जायची. चहा हातात आल्यानंतर पाहुणा विचारायचा, पाऊस पाणी बरं आहे का? पीक पाणी कसं आहे? गणेश तू कितवीला आहे? कावेरी तू काय करते? घरात आल्यावर पाहुणा बोलत होता, आई चहा पाणी करत होती, स्वयंपाक खोलीत जाऊन जेवायला जेवून जा असं सांगत होती. हा एकमेकांशी संवाद होता. आता तुम्ही बघा, घरात पाहुणा आला आणि आई चहाचा कप घेऊन गेली, ते पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का पाणी आहे का. ते आल्याबरोबर विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का. ते इतकं अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही किती फंटूस आयुष्य जगतोय. संध्याकाळी झोपताना सुद्धा चार्जरची जागा कुठे ते बघून आम्ही झोपायची जागा निवडतो. आमचा संवाद रात्री सुरू होतो, पार ते स्टेटस आणि डीपी इतका झूम करून बघतात ना, बरं ते बाहेर येत नाही. म्हणजे त्याचा किती वापर कुठल्या कारणांसाठी? आता स्वच्छता, मी नवळे साहेबांना विचारलं तुम्ही होतात का स्वच्छ सर्वेक्षण मध्ये, आणि नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही 3 स्टार कॅटेगरीमध्ये आलोय. दिल्लीला आता बहुमानही झाला. आम्ही त्या स्वच्छता अभियानासाठी इतके फिरलो, गावोगावी फिरायचो, लोकांना सांगायचो. मोबाईलवरून विषय निघाला म्हणून सांगतो, आम्ही कॉलेजला होतो, आम्ही गावात जाऊन खराट्यानं गावं झाडून घ्यायचो. गावातले लोक असे कमरेवर हात देऊन उभे राहायचे, म्हणजे पोरांनो जरा इकडून घ्या. आम्ही ते शौचालयाचे खड्डे खांदायचो, लोक अजून 2 फूट खाली. अरे अजून 2 फूट कशाला? त्या 2.5 फुटाचाच लागतो. त्याच्या खाली विष्ठेचं विघटन करणारे बॅक्टेरिया हे आम्ही सांगायचो त्यांना. पण नाही, ते तुम्ही आलायत ना, जसं उक्त घेतलंय तुम्ही ते करा. आणि 10-10, 15-15 हजार रुपयांचे मोबाईल लोकांच्या हातात असायचे, पण ते शौचालय बांधायचे नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था असायची. शौचालयाला निघालं तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार. बरोबर आहे ना, एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात डबा. ते बसल्यावर रिंग वाजणार, काय करतो आता, काय करतो विचारल्यावर काय सांगायचं. त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं, झुडपाच्या पलीकडं. याला आवाज येत नाही, हे 3दा उठून उभं राहणार, का रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोल म्हणते. बरं, शौचालयात सगळ्याला रेंज असते, पण स्वच्छतेची रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे? कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत? कधी आम्ही आमच्या मुलाबाळांसोबत संवाद साधणार आहोत? कधी आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलणार आहोत?
नुसती संवादाची साधनं वाढून उपयोग नाही, त्यांच्याबरोबरचा संवाद आम्हाला साधता येईल का, त्याच्यासाठी मुळात आमच्याकडे वेळ आहे का, आमच्या मुलांसोबत बोलायला वेळ आहे का. मी स्वतःला नशीबवान समजतो, मला 12 वर्ष माझ्या आजोबांचा सहवास लाभला. छोटं घर होतं आमचं पत्र्याचं, आई वडील बहीण भाऊ आजोबा आम्ही सगळे त्या 2 खोल्यात राहायचो. माझे वडील माझे आजोबा आणि मी, आजोबा असे क्वार्टर झोपायचे, मी खाली झोपायचो. आम्ही रात्र दोघं एकमेकांशी गप्पा मारायचो. मी जर काही सांगायला लागलो तर आजोबा म्हणायचे, अरे तू काय सांगतो, याच्यावर ज्ञानोबा असं म्हणतात, याच्यावर तुकोबा असं म्हणतात. आजोबांसोबत संवाद साधायला मिळाला. आताच्या पिढीमध्ये कितीतरी कुटुंबांमध्ये, अजून खेड्यापाड्यात बरे हो, कितीतरी शहरांमधल्या कुटुंबांमध्ये आजी आजोबाच उरले नाहीत. ज्या आजी आजोबांनी राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा समजावून सांगावे, ते आजी आजोबा बघायला मिळत नाहीत. इकडून तिकडून जिकडे शिल्लक आहेत त्यांना रामकृष्ण आठवत नाही. नातू जर म्हणला गोष्ट सांग तर आजोबा म्हणतात, एक होता राजा त्याच्या 2 राण्या. आता आज्यानं असं सांगितल्यावर पोरग तेच करतंय, 1 राजा 2 राण्या. कॉलेजला गेल्यावर त्यातली एक आवडती, दुसरी नावडती. काय पेरायचं ठरवलंय हो. आम्ही जे पेरणार आहोत ना मुलाबाळांच्या बाबतीत, ते उगवणार आहे. म्हणून पहिलं आनंदाची बाजू जर कोणती असेल ना, तर ती संवाद आहे. आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लोकांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आपल्या मुलांसोबत संवाद असावा, त्यांच्यासोबत बोलावं, त्यांना जवळ घ्यावं. आपल्या ज्या जगण्याच्या संकल्पना आहेत त्या त्यांच्यासमोर किमान नाही, त्यांच्यावर लादू तर नयेतच. ठराविक वयानंतर पोरांना काय करायचे ते करणारच आहेत, पण ठराविक वयापर्यंत तरी किमान त्यांच्यासोबत आमचा संवाद, आमचा स्पर्श असायला हवा. 10-10, 12-12 वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2, 4-4 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आईबापाला शरीराचे धर्म नव्हते का, पण होते. पण ते जोपासत असताना त्यांनी मुलांचे स्पर्श ठराविक वयापर्यंत तुटू दिले नाहीत. आम्हाला तो स्पर्श तरी आम्हाला आमच्या लेकराला देता येईल का. बापानं नुसतं पुरीकडे पाहिलं ना तरी पुरीला वाटायला पाहिजे की अरे माझा बाप माझ्यासाठी हे करतो, मला चुकून चालणार नाही. बापानं पोराच्या नुसता पाठीवर थाप मारली तरी पोराला कळलं पाहिजे की अरे नाही, माझं चाललंय ते जरा चुकीचं आहे, बापाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं. पण त्याच्यासाठी किमान तो संवाद, ती भाषा आपल्याला येणाऱ्या पिढीसोबत ठेवावी लागेल. येणारी पिढी आपल्यापेक्षा प्रचंड पुढची आहे. आज आपण वेळ जर नाही दिला आणि यांच्यासोबत जर ते संवेदनशील नातं आपण नाही टिकवू शकलो, नाही जोपासू शकलो, तर ही पिढी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देणार नाही, हे लक्षात ठेवा. दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले, पण पोरांसाठी कधी वेळ दिला नाही. शेवटी दोनही पोरं डॉक्टर इंजिनियर झाली आणि परदेशात जाऊन सेटल झाली. आईबाप रोज फोन करायचे, तुम्ही तर भारतात या, नाहीतर आम्हाला तर घेऊन जा. पोरंही आली नाही, आईबापालाही नेलं नाही. एक दिवशी आई गेली, आई गेल्यावर बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत, आज तुमची आई गेली, जमलं तर या. 2 मुलांपैकी 1 मुलगा आला, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. वडिलांनी विचारलं, राजा 8-10 दिवस थांब. ती होती तोपर्यंत जुने फोटो बघत दिवस काढले, आता घरात बोलायला माणूस उरलं नाही, जरा सवय लागेपर्यंत थांबशील. पोरानं बापाच्या हातात 50,000 रुपये टेकवले आणि सांगितलं, आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या दोघांची नावं घाला, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस नाही थांबतायच. वडील म्हणले, तिनं 9 महिने पोटात वाढवलं. आई कधी म्हणली नाही, पोटाचं भाडं दे, टाळू भरली, तेलाचे पैसे दे. आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे, तुमच्यासाठी हिशोब मांडले नाही, तू हातात पैसे टेकून चालला. पोरगं म्हणलं, बाबा तुम्हाला आठवतं का, शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो, तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला या, तुम्ही 50 रुपयाची नोट हातात टेकवली, सांगितलं आज महत्वाची कामं आहेत, तू जा. शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो, म्हटलं बाबा 15 ऑगस्टला गाणं ऐकायला याल का, तुम्ही 100 रुपये हातात टेकवले, पण कधी माझ्यासोबत शाळेत आला नाहीत. बाबा ज्या वेळेस मला वाटलं तुमच्या हातात हात घालून फिरावं, त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही. ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं, बाबा तुमचा खांदा मिळाला नाही. आता आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण 10 दिवस एवढा वेळ नाही. वडील म्हटले, दोघांना फोन केलता, एकटाच आला, थोरला का आला नाही. पोरगं म्हटलं, दादाला म्हटलं होतं चल, आईला शेवटचं बघून येऊ. मग दादा म्हटला, मला महत्वाची कामं आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईल. आई वडिलांना सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जन्माला येतील, आणि याच्यासाठी साहेब आमच्या पिढीचा
आमची पिढी कारणीभूत नसेल, तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल. आमच्यासाठी पैसे विषय कमवून ठेवायच्या फंदात अजिबात पडू नका. आमच्या मनगटात रग निर्माण करता येईल का कमवण्याची, आणि तेही चांगल्या मार्गानं. आमचे वडील सांगतात, वाईट मार्गानं मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. 10 साखर कारखान्याचे शेअर्स घेता येतील, पण डॉक्टर सांगतील चमचावर पण खाऊ नका. दिवाण बनवून घ्याल झोपायला 10 लाखाचा, पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चला. आम्ही कुठे घेऊन जाणार आहोत? एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल. तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. वर्गात ते प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. मुलांना तुमच्यासाठी सांगतो, तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही, मला हे करता येत, असले न्यूनगंड मनात ठेवायचे नाही. मी गरीब कुटुंबात जन्माला आलो, मला ह्या सुविधा नाहीत, असलं काही नसतं जगात. सुख दुःख हे सगळं आपल्या आपल्या भोवती फिरत असतं. त्या कोशातून ज्यांना बाहेर पडता येतं ना, त्यांचं जगणं समृद्ध होतं. त्या पोराला बोबडं बोलायचं, नीट बोलता यायचं नाही. त्याला विचारलं MBA कशात करणार? पोराने ठणकून सांगितलं मार्केटिंगमध्ये MBA करणार. म्हटलं सर, म्हटले र बोलता येईन तू मार्केटिंग, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, फायनान्समध्ये कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला चल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल, नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचंय ते कर, परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. म्हटलं ठीक आहे. आम्हाला 100 पोरांनो रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. म्हटलं ठीक आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं अशा 100 प्रती विकून येऊ बाजारात. 8 दिवस बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. ते बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलं. म्हटलं सर, म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच केलं नाही. म्हटले मग? लोकांच्या दालात जायचो, उभं राहायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचं आणि सांगायचं हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? आणि त्यानं जर तो तसाच दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? निश्चित ठरला नसता. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं ना, त्या दिवशी जगणं सुंदर आहे. आणि तुमच्यासाठी मदत करणारे असे असंख्य हात आहेत. ज्या दिवशी असं वाटेल ना आपल्याकडे काय थोडंसं असं खचल्यासारखं वाटेल, त्यावेळेस सरांकडे बघायचं. मला वाटतं आईबाप म्हणून काही नाही तर किमान मोठी स्वप्न तर पोरांना दाखवा की अरे तू करू शकतो, मी आहे तुझ्यासोबत. ते पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगतंय अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काही त्याला कधी बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. ही धमक, ही स्वप्न तरी किमान आपल्याला आपल्या मुलांना दाखवता आली पाहिजेत. अहो आयुष्यातला संघर्ष, त्यात सुद्धा मजा आहे. ज्यावेळेस तह झाला आणि किल्ले द्यावे लागले मिर्झा राजेला, औरंगजेबाला भेटायला निघाले राजे. जाताना एकटे गेले का? एकटे जाऊ शकले असते, पण संभाजीराजांना घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता पोराला इकडं संकटात कुठं, पण शिवाजीराजे घेऊन गेले संभाजीराजांना. का? आत्तापर्यंत तू जिंकणं बघितलं, संघर्ष सुद्धा कळायला नको? आयुष्यातला संघर्ष कळावा. मधला जो प्रवास आहे, या प्रवासात काहीतरी गप्पा झाल्या असतील का नाही शिवाजीराजांच्या आणि संभाजीराजांच्या? तिथं आग्र्याला पोहोचेपर्यंत काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगून जातो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले का असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत जिंकणं बघितलं, चला आता संघर्ष पहा. घेऊन गेले.
राजबिंडा संभाजीराजा पाहिला ना, औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय, तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढा एवढासा संभाजी राजा, पण माहित होतं तहात दिलेत, गेल्यावर घेऊ की परत. आत्ता तहात दिलेत तुम्हाला, महाराष्ट्रात गेल्यावर परत घेऊ. अरे लढणं काय असतं, पेट. अरे कोणत्याही संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे. संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो. तुम्हाला ते महमूदचा पिक्चर माहिती आहे का? ते महमूद, आता तुम्ही तुमच्या पिढीने हे पिक्चर पाहिले असतील. मला तो सीन इतका माझ्या मनावर कोरला गेला. त्या महमूदच्या अशी छातीवर बंदूक ठेवली आहे का गुंडानं, आणि त्याला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश काय. कसलं संकट आहे हे? छातीवर बंदूक ठेवून त्याला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटला, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हटला. अरे कसलं भन्नाट आहे. असं संकटाच्या सुद्धा डोळ्यात डोळे घालून मिश्किलपणे कधीतरी बघता आलं पाहिजे. संकट सगळ्यांच्या वाट्याला आहेत, त्यातले गमतीचे प्रसंग शोधा. हे आयुष्य परत नाही. आणि देव किती सुंदर वागलाय हो तुमच्या माझ्यासोबत. जन्म लेण्याची बातमी 9 महिने आधी सांगताय. कोणतरी येणार आहे, तयारीला लागा, कुणीतरी येणार आहे, कुणीतरी येणार आहे. 9 महिने आधी संकेत येतात की जन्माला येणार आहे. जायचं 2 मिनिट पण आधी सांगत नाही. आणि जायचा जर मेल आधी पाठवला असताना देवानं, आटपून घ्या, लोक मेल आल्याबरोबर गेली असती. अरे काय म्हणले असते. काल एक जणाला विचारलं, ते ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का पुरींनो तुम्हाला? ससा कासवाच्या गोष्टीत कोण जिंकलं? कासव जिंकलं. कासव जिंकलं. मी पोरांना विचारलं, या गोष्टीतनं काय शिकलात? ते म्हटलं, काय शिकलात म्हणजे काय, रेस हारली तरी चालेल पण दुपारची झोप झाली पाहिजे म्हटलं. तुम्ही माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका. आम्हाला काय मिळवायचंय, काय कुठे घेऊन जा. 2 मार्क पोरांनो कमी पडले एखाद्या विषयात तरी चालेल, याचा अर्थ कमी पाडू नका, पण पडले तरी हरकत नाही. पण आम्हाला समाज कळतो का? समाजातले प्रश्न कळतात का? आम्हाला देश कळतो का? आम्हाला निसर्ग कळतो का? आम्हाला समाज कळतो का? या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा. डॉक्टर होतील हो, पण समाजाची नाडी कळेल असे डॉक्टर आम्हाला निर्माण करता येतील का? अभियंते येतील हो, पण समाज अभियंते आम्हाला निर्माण करता येतील का? अधिकारी होतील, परंतु आम्ही कशासाठी अधिकारात आहोत असं कळणारे अधिकारी येतील का? म्हणजे नेवाळे साहेब, अजूनही तलाट्याकडे जायचं असेल तर आमचा शेतकरी घाबरत जातो. भाऊसाहेबाचा मूड नीट असेल का? हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय आहे की आमच्याकडे येताना लोकांना भीती वाटावी. जोपर्यंत ते असे बिनधास्त आमच्याकडे येत नाही, साहेब एवढं काम आहे, तोपर्यंत नोकरशाहीचा विजय नाही. असे देशप्रेमानं समाज हितासाठी ओतप्रोत भरलेले अधिकारी आम्हाला घडवता येतील का? मला वाटतं ही खरं तर आजच्या समस्या आहेत. त्याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करता येईल का? मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. म्हणून मला आपल्या सगळ्यांसोबत आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं फक्त 1-2 विषयांना स्पर्श करून मी थांबेल. निसर्ग, समाज आणि अर्थकारण हे जे 3 मुद्दे आहेत, याच्यावरती वारंवार चर्चा व्हायला हवी, याच्यावरती काम व्हायला हवं. कोरोनाच्या काळात 2 वर्षात आपल्याला आपण किती शूद्र आहोत हे कळालं. आणि निसर्गानं याच्या अगोदर अनेकदा आपल्याला चाहूल दिलेली आहे की बाबा थांब जरा, आटोक्यात घे. निसर्गाला किती ओरबडावं. नेपोलियननं तिकडे युरोप जिंकला, जाताना लाखो सैन्य घेऊन गेला. शस्त्रांच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला, पण युरोप जिंकल्यानंतर तिथं पिवळ्या तापाची साथ आली आणि त्याच्यात त्याचं सैन्य स्वतःला टिकू शकलं नाही. मोजकं सैन्य परत घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण साध्या पिवळ्या तापाच्या साथीसमोर त्याचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही. निसर्ग शस्त्रांच्या जोरावरती जिंकता येणार नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, तिथं पण अशीच साथ आली. आजूबाजूच्या टोळ्यांनी आक्रमणं केली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले.
वेळोवेळी माणसाला जाणीव करून दिली आहे निसर्गानं, बाबा निसर्गाकडे जरा बघ, 2 झाडं लाव नाही ती वाढव बाबा, पाण्याचं नियोजन कर, थेंब थेंब त्याचा वापर नीट कर. आम्ही लहान होतो पोरांनो तुमच्यासारखे, असं गुडघ्यानं पाय टिकून जनावरासारखं आम्ही नदीवरती पाणी पिलेलं मला आठवतंय. तुम्ही तर पाहिलंच असेल. मला आठवतंय मी असं गुडघे टेकून जनावरासारखं पाणी पिलेलं आहे. आज पॅक बॉटलमधलं पाणी 10 वेळा माणूस विचार करतोय पिऊ का नको, नीट असेल का नाही. कुठे घेऊन चाललोय आम्ही निसर्गाला. ताई आंब्याच्या सीझनमध्ये जर आम्ही गावात गेलो, कोणत्याही घरात जाऊन आम्ही आंबे खात होतो, एवढे आंबे गावात होते. आता बांधावर आंब्याचं झाड सापडत नाही. आंबे कसे पिकवलेत हे आम्हाला माहीत नाही. बोराच्या सीझनमध्ये गेलो, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. हे बोराला दगड मारतंय, डोक्यात दगड पडतोय, डोकं फुटतंय. जांभळाच्या सीझनमध्ये 4-5 पोरांचे तरी हात मोडलेले असायचे गावात. जांभळा वर चढतंय, ते लाकूड कमकुत असतं जांभळाचं, खाली पडतंय. निसर्ग भरभरून देत होता. आज आम्ही निसर्गाकडे पाहायला वेळ नाही हो. पोरांनो निसर्ग समजून घेतला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबांना निसर्ग कळाला, तो आजही आम्हाला का कळाला नाही. समाज व्यवस्था आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्माच्या चष्म्यातनं पाहायला लागलो. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगता येईल का. आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर ते अर्थकारण. पोरींनो स्वतःच्या पायावर उभं राहा. 2 रुपये कमवायची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. उद्या काहीतरी उद्योगात जाल, व्यवसायात जाल, 2-4 हजार कर्मचारी तुमच्या कंपनीत कामाला असतील. असं ज्या वेळेस मस्तपैकी गाडीवर याल ना, गाडीत याल ना, ते सॅल्यूट मारते बघा गेटवरचा. आणि मग एखाद दिवशी येताना तुम्ही तुमच्या आईला घेऊन यायचं. ते गेटवरचं असं सॅल्यूट मारताना काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावर, मला खरं सांगा. मग का बरं आपण आपल्या आयुष्यात कष्ट करू नयेत, का आपण मोठं होऊ नयेत.